विश्वजित ठाकूरला स्पर्धा चालू होण्याच्या आधी आणि मॅच चालू होण्याच्या आधीच पारितोषिक आलेलं आहे. जर का त्यांनी निर्धाव षटक टाकले, विकेट हॅट्रिक घेतली, किंबहुना अगदी त्याच वेळेला 6 बॉल 6 विकेट, मिडन ओव्हर आणि अर्धशतक या 3 गोष्टींसाठी 9,801 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. स्वतः आपण पाहिलं वरद विपुल पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगवण्यात आलेलं आहे आणि स्वतः मैदानाच्या आतमध्ये विश्वजित मेघनाथ ठाकूरला आपण पाहतोय. रफ्तारचा राजा, वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा, आगीचे गोळे टाकण्यासाठी सुप्रसिद्ध असणारा एक जलद गती गोलंदाजी मार्क मध्ये दाखलत असताना विश्वजित मेघनाथ ठाकूरला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला जिथे मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. एका बाजूला न्हाव्याचा आतोडा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं मनीष खरत आणि त्याच्या साथीला संघाचा सरसेनापती प्रथमेश जनार्दन मात्रे. पिट्टू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सामन्याला सुरुवात होतीये. दिवस नंबर 6 आणि सुरुवात होतीये या स्पर्धेला. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होत असताना मला मिळेल पहिला बॉल. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात, महत्वाची मॅच. पहिला बॉल पडेल. गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल फुललेंचा मिडॉन तैनात आहे. वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षक येत असताना मला मिळतोय. कोणती धाव इथून मिळणार नाही. क्षेत्ररक्षक फारसा जवळ पाहायला मिळाला होता. वेगाने चेंडूवरती येत असताना क्रिश कोळीला आपण पाहिलंय. क्रिश कोळी एक उद्योन्मुख चेहरा आहे. उद्याचं भविष्य सातत्याने त्याचे प्रदर्शन सर्वाधिक महत्वाचं राहील. लांब लचक फटकेबाजीसाठी तोही जाणला जातो. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह. रन्स मिळाल्या 4. हातोडाने सुरुवात केली आहे. ठोकला चौकार. गणपती बाप्पा. संदीप पाटील आणि संकेतजी कडू साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चौकार येत असताना पाहायला मिळालाय. या वेळेला सरळ बाटणी केला होता. बॅकलिफ्ट सातत्याने सरळ ठेवली आहे. बॅटचा चेहरा खुला करतोय. चांगले स्ट्रोक खेळत असताना पाहायला मिळालाय. आज या संघामध्ये विजय पावलेला तुम्ही ऍज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना पाहायला मिळालाय. विजय पावलेने आपल्या बाईट्स मध्ये, आपल्या हिजगुज मध्ये एक गोष्ट नेहमी सांगितलंय. क्रिकेट खेळतात तुम्ही, खेळत असाल तर तुम्ही सामान्य खेळाडू म्हणून राहाल. काहीतरी वेगळं कराल ना तर त्याच वेळेला तुमची चर्चा या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये होईल. तुम्हाला काहीतरी मोठं करायचंय, त्यासाठी वेगळं करावं लागेल, जिद्द दाखवावी लागेल, मेहनत करावी लागणार आहे. यावेळेचा बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. सिंगल आली आहे. धावफलकावरती धावा बनल्यात ते एकंदरीत 5. अनेक वेळेला हे बॅटल रंजकता बरं राहिलंय. पिट्टू आणि त्याच वेळेला विश्वजित ठाकूर एकामेकाच्या अगेन्स्ट पाहायला मिळतात. एका बाजूला तुम्ही पाहिलं तर संघाचे जिथे संघ मालक म्हणून संकेतजी प्रवीण कडू, महाराष्ट्राचा बिझनेस अवॉर्ड 2023 साली प्राजक्ता माळीच्या शुभ हस्ते ज्यांनी स्वीकारला होता. वैशाली कॅटरर्स अँड इव्हेंटचे सर्वा दाफलकाबाजी 5 आहेत. वैशाली अँड 7 सोनारी हा संघ बॅटिंग करत असताना मला मिळतोय. प्रथमेश मात्रे स्ट्रायकर एंड वरती 5 बनलेले आहेत. 4 बॉलचा खेळ संपला. पुढचा चेंडू लोअर फुलटोस बनवून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन तैनात आहे. वेगाने चेंडूवरती येईल. सिंगल इथून अर्जित करण्यात येते. संयमाचा बाण फुटू दिलेला नाही आहे. क्रिकेटमध्ये केवळ षटकार आणि चौकार मोठ्या फटक्याने क्रिकेट बनत नाही. त्यासाठी संयम, धीरोधार्तता चांगली दाखवावी लागते आणि तो संयम इथे चांगला दाखवलेला आहे. सिंगल आणि डबलला जास्तीचं प्राधान्य दिलंय. दफलकाबदी 6 बनलेले आहेत. प्रथमेश मात्रे नॉन स्ट्रायकर एंडला आहे. 1 बॉल 1 वरती तो नॉट आउट खेळतोय. मनीष गरत ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल या वेळेला समोरच्या दिशेने उडवला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मनीष गरत हातोडाने ठोकलाय षटकार.
काय फटका पाहायला मिळाला. आयुष गोंधळी या खारकोपरचे एक जेन्युअल ऑलराऊंडर खेळाडू. आयुष गोंधळीलाही आपण पाहणार आहात नेक्स्ट मॅच मध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. खारकोपर गावाची ओळख बनत चालला आयुष. आयुष गोंधळीला देखील आज आपण खेळताना पाहणार आहात. 12 धावा धावफलकावरती आहेत. चुकीची दुरुस्ती 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती बनलेला पाहायला मिळाला. समोरच्या बाजूला लांब लचक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेल्या षटकारीतून पाहायला मिळालाय. धावफलकावरती 12 बनलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 बॉल 11. मनीष घरत बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अनेक वेळेला या गोष्टी पाहायला मिळाल्या. पिट्टू ज्या ज्या वेळेला बॅटिंगसाठी मैदानावरती येतो ना त्याच वेळेला काहीतरी चुका घडतात. स्कोर कार्ड नेहमी हलतं ठेवण्याचा प्रयत्न तोही करतो. आराफ गोलंदाजी मार्कवरती नाही. दिनेश पाटील आलाय. दिनेश पाटीलला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तो नारपोलीचा खेळाडू आहे. ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. दिनेश वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो आणि त्याची आज गोलंदाजी भरधाव वेगाने पाहायला मिळेल का हे नाव चर्चेचा विषय बनलंय. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील दांडगा परफॉर्मन्स त्याचा यावर्षी पाहायला मिळालाय. विकेट टेकर आहे. विकेटच्या शोधामध्ये नेहमीच जात असताना पाहायला मिळतो. लेफ्टीसाठी डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ तैनात करण्यात आल्या. प्रथमेश मात्रे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. स्लोवर वन कटरचा वापर. फिंगर रोल केली होती. याच गोष्टी महत्वाच्या. तुमच्याकडे कला कौशल्य चांगलं असायला हवं गोलंदाजीतलं आणि ते इथे दाखवलं जात आहे. ऍक्शन रिप्ले पहा. कटरचा वापर. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला स्लोवर वन जास्तीचे पाहायला मिळतील. कारण उस्मान पटेलने आपल्या बाईट्स मध्ये यावर्षी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला होता. फुललेंचा बॉल इथून मात्र स्वीपर कबरला क्षेत्ररक्षक मोठे ठाकूर. ही भिंत आहे दिघोडेची. बॉल सहजासहजी जाऊ देणार नाही. सिंगल येत असताना बाला मिळाली. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडली आहे. 13 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. जसबीरने अनेक जणांच्या इंटरव्ह्यूज घेतले आणि त्यामध्ये अनेक खेळाडूंची चर्चा यावर्षी निश्चित झाली. त्यापैकी एक आज खेळत असताना विजय पावलेला तुम्ही पाहणार आहात. धावफलकावरती 13 बनलेले आहेत विदाउट लॉस. जमेची बाजू आहे ना की विकेट गमावायच्या नाही आहेत. संयमाने खेळ करायचा आहे त्याच्याकडेच कल पाहायला मिळालाय. स्पर्धेच्या माध्यमातून विशेष करून आपण या स्पर्धेचे खरं तर को पार्टनर म्हणून सिडकोला पाहतो. अर्थात शहरांचे शिल्पकार ॲडव्होकेट रत्नदीप पाटील साहेब आर पाटील संपूर्ण स्पर्धेसाठी ट्रॉफीज अवेलेबल ज्यांनी करून दिलेल्या आहेत. हाही स्लोवर वन पाहायला मिळाला होता. ऑफ कटरचा वापर सातत्याने केलाय. बॉल बाहेर आणि कधी आतमध्ये. दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे वेगळे आहेत. त्याचे चेंडू वळवतोय आणि एक सशक्त असं धावफलक एका क्षणाला बनतं की काय असं वाटत असतानाच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये दिनेश पाटील येतोय की आणि काय गोलंदाजी केली आहे त्याने. 10,000 पॉइंट मोठ्याने त्याला असेच लावलेले नाही आहेत. सर्वाधिक महागडा खेळाडू आहे या संघाचा. आडव्या बॅटने ऑन साईडला केला. गॅप मोठा आहे. होणार नाही धावांचा तोटा. रन्स मिळतील 4. पिट्टूच्या बॅटमधून आला चौकार. साईबाबांचे गीत. आज गुरुवारची दिवस आहे आणि 6वा दिवस या स्पर्धेचा. काल आपण पाहिलं ना तर स्मायरा अँड इश्विका वॉरियर जासई या संघाला पाहायला मिळाला होता. 5वा संघ जो सुपर 8 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला. अपवाद होतं या स्पर्धेला. 18 बनल्यात. यावेळेला प्ले एनमी सुजवेसीच्या बाहेर प्रचंड वेगाने बॉल पाहायला मिळाला. पहिल्या दिवसाचे विजेते एकेएम स्मृती अँड मानसी स्पोर्ट्स डेरिवली गावदेवी गावठाण शुभम पाटीलच्या नेतृत्वामध्ये संघ 2 सामने जिंकला. सुपर 8 मध्ये गेला. तिसरा सामना देखील विजेता राहिला. आमदार विक्रांत दादा पाटील युवा शक्ती संघ. यावेळेचा बॉल रडार मध्ये आला. फ्लॅट पॅरल. आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच आणि तोही योग्यरित्या. पिट्टूने ठोकला षटकार.
24 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इरादे लाख बनते बनकर बिखर जाते हैं. इरादे लाख बनते बनकर बिखर जाते हैं. शिर्डी वही जाते जिनको साई बाबा बुलाते हैं. साईबाबांचं गीत आपण डीजे मॅडीच्या माध्यमातून ऐकतो आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला आपण ऐकतोय. परंतु त्याच वेळेला आपण पाहिला दुसऱ्या दिवसाच्या विजेत्याचा मी उल्लेख करत होतो. नयन भगतच्या नेतृत्वामध्ये आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे, सुपर 8 मध्ये दुसरा संघ राहिला. तिसरा संघ महेश स्पोर्ट्स शेलगर आणि जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. आर्यन नाईकच्या नेतृत्वामध्ये तिसरा संघ राहिला. चौथा संघ चॅलेंजर्स सिर्ले, सार्थक घरत आणि योगेश पेणकर याच्या नेतृत्वामध्ये संघ पुढे आला. 5 संघ आपल्याला लाभलेले आहेत. 24 बनलेले आहेत. पुढचा बॉल. पहिला चेंडू डेटला हिट करणारा, जास्तीची उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कमध्ये साहिल चव्हाण आला. चिरनेर, महागणपती चिरनेर या संघासाठी सातत्याने त्याला आपण खेळताना पाहिलेला आहे आणि लांबलचक फटकेबाजीसाठी तोही जाणला जातो. आज त्याला आपण पाहतोय संघामध्ये स्थान देण्यात आलंय. पुढचा बॉल. यावेळेला ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. त्याला नवीन बॉल अवेलेबल करून देण्यात येईल. जास्तीचा वेळ जाणार नाही याच्याकडे लक्ष द्या पंच. कारण एका इनिंगसाठी आपण 30 मिनिटं देत आहोत. 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर व्हायला हव्यात. खरं तर ज्या रीतीने मनीष घरत बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मनीष घरत समोर गोलंदाजी आता अक्षरशः पडू लागली आहे फिकी. पडू लागली आहे फिकी. 31 ऑन दी बोर्ड. 31 बनलेले आहेत. 7 बॉल 18. मनीष घरत बॅटिंग करतोय. 6 बॉल 12. प्रथमेश म्हात्रे. मनीष घरत वन साइड बॅटिंग करत असताना लांबलचक फटकेबाजी. पुढचा बॉल. यावेळेला उजव्या अशीच्या बाहेर दिशाहीन राहील. एका चेंडूमध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 8 धावा आलेल्या बाला मिळाल्यात. धाव फलकावरती 32 आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. जास्तीच्या कटरचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय साहिल चव्हाण. साहिल चव्हाण यावर्षी त्यावेळेला चर्चेत आला ना ज्या वेळेला त्याच्या नावावरती गाडी आली. आणखीन एक फटका ऑन साइडला केला. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूवरती येईल तद्वर मात्र धाव इथून एक कंप्लीट होते. महागणपती चिरणे 2 बाईक त्यांनी यावर्षी जिंकल्या. परंतु त्याच वेळेला उसटण्याचं मैदान आणि काय प्रदर्शन झालं होतं यावर्षी हंगामामध्ये त्याचं. त्यामुळे चर्चेत त्यावेळेला आला. तो सातत्याने प्रसिद्धीच्या झोतामध्ये पाहायला मिळाला. धाव फलकावरती एकंदरीत 33 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 33 ऑन दी बोर्ड. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचंच विशेष करून स्वागत आपण करतो आहोत. महत्वाचे सामने आज पाहायला मिळतात. खरं तर संकेतजी कडू आपण त्यांना पाहिलं तर त्यांच्या सातत्याने सरोज प्रामाणिक जिथे मात्र आपण पाहिलं होतं जगत सरकार त्यांच्या साथीला पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला लोअर फुटोज बनवून ड्रायव्हिंग लेन वरती घेतलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. मोठे ठाकूर सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आपली चपळता, लवचिकता, फिजिकल फिटनेस सातत्याने चांगलं दर्शवत असताना पाहायला मिळतोय. वेगाने धावतोय. धावा रोखण्याचे प्रयत्न त्याने केलेले पाहायला मिळालेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत आहे. त्याच वेळेला आपण पाहतो प्रमुख उपस्थिती लाभत असताना दिनेजी बंडा यांना देखील आपण पाहत आहोत. पुढचा बॉल. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खेळपट्टीच्या जवळ एक चिकी सिंगल अर्जित करण्यात आली. धुहेरीचा प्रयत्न इथून होईल. आराफ वेगाने येतोय. आज आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना बदलापूरच्या या खेळाडूला देखील आपण पाहत आहे. स्क्रीनवरती तुम्ही आराफ शेखला पाहत आहात. लेदर बॉलचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. बॉल स्विंग कसा करायचा, त्याची शाईन कशी चमकवायची. हा स्विंग बॉल जो आहे ना एका बाजूला रबराचा आच्छादन आहे, दुसऱ्या बाजूला लाईट वेटचा टेनिस बॉलचा बॉल त्या पद्धतीने असतो. त्या कारणास्तव बॉल जास्तीचा कव होतो. जिथे मात्र जास्तीचा रबर आहे तिकडे 35 आहेत. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. हाफ आर्म पूल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. धावता झेल उत्कृष्टरित्या झेलला गेलाय. परंतु या
पंचांचा निर्णय काय येतो पाहिला जाईल. यस, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. बॅटिंग टीमने इथे मात्र हाईट पाहिली जाणार आहे. बॅटिंग टीमकडे ती मुभा आहे. खरं तर कॉट बिहाइंड विकेट आणि लेग बी फोर्स साठी DRS अवेलेबल नाही आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष अनाउन्समेंट ही आहे ना की या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडूला कोणत्याही स्वरूपाचे जे वैयक्तिक पारितोषिक आहेत, फेअर डिलिव्हरी 2 DRS आहेत, त्यापैकी एक गमावला आणि बॅटर होतो आउट. विजयी वार्ता देण्या बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय जिल्हा सांगली, तालुका 32 शिराळा, वारणेच्या काठेवरती वसलेलं मांगले गाव आणि मांगले गावचा सुपुत्र बॅटिंगसाठी विजय जयसिंग पावले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ISPL 32,50,000ची बोली पाहायला मिळाली. नवे तर पालीची नाईटची स्पर्धा, 5 बॉल 5 षटका ठोकले. क्रिकेट वर्तुळामध्ये त्याने आपला नावाचा दबदबा कायम केला. महाराष्ट्र प्रीमियर लीग ऋतुराज गायकवाडला 6 बॉल 8 धावा करून न देणारा बॅटर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. अगदी नवे तर जिथे रायगड ग्रामीण संघाला रेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या अगेन्स्ट 6 बॉल 8 धावा 6 बॉल 6 धावा करू दिल्या नव्हत्या, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विजय पावले दाखल होत असताना पाहायला मिळालाय. विजय पावलेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सिंगल आली. 3 षटक्यांचा खेळ संपलाय. 12च्या धावगतीने 36 आहेत. एक बॅटर आउट. आदरणीय महेंद्र शेठ तुर्वे साहेब ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळणार आहे. कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार आणि ज्यांच्या माध्यमातून सातत्याने हे भगवं वादळ संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतं, ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून थोड्याच वेळामध्ये होत असताना पाहायला मिळेल. महेंद्र शेठ तुर्वे साहेब ज्यांचं आगमन आपण थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू. 36 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. एक फलंदाज बाद झालाय. कबड्डी जगत असू द्यात, क्रिकेट जगतावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, खरं तर कर्जत प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असताना पाहायला मिळतंय. कर्जत खालापूर खोपोलीचं क्रिकेट ज्यांनी जिवंत ठेवलेलं आहे आणि युवकांचे प्रेरणास्थान असे दमदार आणि कार्यक्षम आमदार आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतील. आज खरं तर आजची रात्र देखील सर्वाधिक महत्वाची आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. आराफ शेखला आपण पाहतो गोलंदाजी मार्कमध्ये त्याला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याला आपण पाहतो. जेन्युअन ऑलराऊंडर खेळाडू आहे. हे बॅटल सर्वाधिक महत्वाचं आहे. विजय पावले स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. जिथे मात्र ग्रामीण धमाका बिग बॅश 2024 त्याच्या नावावरती बाईक पाहायला मिळाली होती. ॲज अ ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून त्याने बाईक पटकवली होती. एक विशेष अनाउन्समेंट ही आहे ना, विजय पावलेला पहिल्या दिवशी तुम्ही पाहणार होतात, तो येऊ शकला नाही. त्याचं एकमात्र कारण होतं, तो आजारी होता. त्याची तब्येत ठीक नव्हती. तो त्या कारणास्तव आला नाही. कोणत्याही स्वरूपामध्ये अनेक वेळेला आपण पाहतो आयकॉन म्हणून शब्द दिला जातो खेळाडूंकडून आणि तदनंतर खेळाडू येत नाहीत, परंतु विजय पावले त्यातला नाही आहे. विजय पावले आधारी होता. तदनंतर त्याने ज्या संघाकडून तो खेळणार होता सुयोग स्पोर्ट दापोली, त्या संघाच्या संघ मालकांकडे परमिशन घेऊन मग तो आज या ठिकाणी आलेला आहे. एक जेन्युअन खेळाडू आहे आणि म्हणून आज त्याचं नाव सर्वाधिक मोठं आहे ग्रामीण स्तरावरती. त्याला आपण पाहतो. पुढचा बॉल लोअर फुलटो क्षेत्ररक्षक तैनात. कॅच ड्रॉप. विजय पावलेला जीवदान देणं ही वरदान साबित होतील. मी अनेकांचे इंटरव्ह्यूज म्हणालो यावर्षी जसबीर सिंगने घेतले. कृष्णा सातपुते सर म्हणाले होते, आज जर का विजय पावलेला जास्तीची संधी तुम्ही बॅटिंगला द्याल ना, तो असा खेळाडू की लांब लचक षटकार मारेल. उस्मान पटेल म्हणाला होता, तो असा ऑलराऊंडर आहे ना की कधी कोणता बॉल टाकेल याच्यात त्याच्याकडे नेम नाही. अगदी त्याच वेळेला अफजल मुग्धुम ज्यांनी या खेळाडूला मोठं केलं, त्यांचा वाटाही त्याचा त्यासाठी महत्वाचा राहिला. त्यांनीही या गोष्टी म्हणाल्या होत्या. यावेळेचा बॉल इथून मात्र घडलं तरी काय, ही धाव मिळू शकणार नाही. जिथे मात्र हा स्लोवर वन फिंगर रोल केली होती. ऍक्शन रिप्ले पहा. कटरचा वापर दाखवला होता. इथून लेग कटर टाकतो परंतु आतमध्ये बॉल आलाय.
ऑफ कटरही चांगले टाकतो आराफ. त्यासाठी त्याला आयकॉन म्हणून घेण्यात आलंय. आयकॉन खेळाडूचं आयकॉनिक प्रदर्शन हे सर्वाधिक महत्वाचं राहतं. 37-1. यावेळेस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळालेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहता हा बॉल पहा, कटरचा वापर काय पाहायला मिळालाय. संकेजी कडू यावर्षी यशस्वी संघमालक राहिलेले आहेत. खरं तर आपण पाहिलं टेंबिवली संघाला अनेक ठिकाणी त्यांनी पुरस्कृत केलं. यावर्षी चांगल्या दर्जाचं प्रदर्शन त्या संघाचं सातत्याने ग्रामीण स्तरावरती पाहायला मिळालं. यावेळेस लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ तैनात क्षेत्ररक्षक क्रिश चेंडूवरती वेगाने येत असताना पाहायला मिळतोय. थ्रोईंग आर्म्स देखील स्ट्रॉंग आहेत त्याचे. कोणती धाव जास्तीची मिळणार नाही. मोठ्याने एक एक खेळाडू चांगला शोधून आपल्या संघामध्ये स्थान दिलेलं पाहायला मिळालेलं आहे. दिनेश पाटील नारपोलीचा आहे. मनीष फडकेला आपण पाहतो नांदगावचा आहे. साहिल चव्हाण चिरनेरचा खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल ऑन साईडला केलाय. गॅप मोठा आहे. रन्स मिळतील 4. मागील बॉलवरती कॅच ड्रॉप, पुढच्याच बॉलवरती आलाय चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला विजय. सातत्याने तिरुपती सावर्डे टीमसाठी मोठ्या स्पर्धांमध्ये त्याला पण खेळताना पाहिलंय. अनेक वेळेला त्याची फिटनेस ही सर्वाधिक महत्वाची आहे. अनेकांनी स्तुती सुमणं याच करिता त्याची उधळलेली आहेत. अगदी त्याच कारणाचं त्याचं क्रिकेट आजही चांगल्या दर्जाचं पाहायला मिळत आहे. मनोज विचारे म्हणाले होते पहिल्या दिवसापासून आज ताग्यात मी त्याला तसाचा तसा पाहतो. ऑन साईडला इथून मात्र स्लॉक स्वीप किंवा दिशा दिली होती. दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. रन्स मिळते एक. सुपला शॉट हल्लीच्या घडीचा हा ट्रेंडिंगचा फटका इथून पाहायला मिळाला. शफल केलं होतं, स्वतःला ऍडजस्ट केलं, लोअर फुलटोस बनवला. ऑन साईडला घोषांकित तिथे मात्र फटका चांगला केला. क्षेत्ररक्षक वेगाने आला. या षटकामध्ये धावा आल्या त्या 7. धाव फलकावरती आहेत त्या 43. फलंदाज बाद झाला 1. चला पाणी त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. उरणचा छोटा टायगर आदरणीय धनुषेठ मडवी साहेब ज्यांचं आगमन होत असताना मला मिळत आहे. खरं तर सर्वाधिक चर्चेतील असं नाव धनुषेठ मडवी साहेब, आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. एक विशेष अनाउन्समेंट आहे पहा. सर्वाधिक मोठी आणि विशेष अनाउन्समेंट अशी आहे ना, आपण या मेगा हायवेवरती एक मोठी दुर्घटना घडली आहे दुत्तुम शेजारी, अगदी गव्हाण फाट्याच्या शेजारी. त्यामुळे काही समालोचक आहेत, काही खेळाडू आहेत, ते वेळेवरती पोचू शकलेले नाही आहेत. त्यामुळे थोडीशी ऍडजस्टमेंट होईल याच्याकडे मी लक्ष वेधेन. एक मोठी दुर्घटना घडलेली आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. विशेष करून मेगा हायवे आपल्या शेजारून जैन पिढीला जातो आणि त्यामुळे तिथे सर्वाधिक मोठी दुर्घटना घडलेली आहे. त्रेचाळीस धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. त्रेचाळीस बनलेले आहेत. 43 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जिथे गोलंदाजी मार्कमध्ये स्वतः संघाचा कर्णधार, स्वतः जिम्मेदारी आणि जबाबदारीने कामगिरी करणारा एक जलद गतीचा द्रुत गती गोलंदाजी मार्कवरती येतोय. छोटे ठाकूर आणि मोठे ठाकूर यांनी क्रिकेटला मोठं केलं उरण तालुक्यातील, आणि त्यापैकी एक मोठे ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. बाबांचं नाव नेहमीच मोठं करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. यावेळेस बॉल ऑन साईडला केला विजय पावले. 2 टेनिस क्रिकेट मधील असे बेस्ट ऑलराऊंडर एकामेकाच्या समोर येत असताना मला मिळतात. आता प्रश्न हा उद्भवतो ना की यामधील सर्वाधिक मोठा आहे ऑलराऊंडर खेळाडू म्हणून कोणाला संबोधायचं. एकाच वेळेला 2 खेळाडू स्क्रीनमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला विजय पावलेला तुम्ही पाहताय, त्याच वेळेला विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
दोन्ही खेळाडूंना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूला नॉन स्ट्रायकर एंडला विजय पाहायला मिळतोय. धावफलकावरती धाबा बनलेल्या आहेत त्या 44 आहेत. रन्स तितक्याशा आलेल्या नाही आहेत. आयकॉन खेळाडूला एकच षटक हाताला देण्यात जाणार आहे. त्यामुळे एक षटक देखील विजय पावले कशा धाटणीचा हाताळतो हे देखील पाहण्याजोगे राहील. अनेक कीर्तिमान त्याने प्रस्थापित केलेले आहेत. चेन्नई संघाचा कर्णधाराला त्याने निर्धाव षटक टाकलं महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये. फुललेनचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. 13 बॉल 22 धाबा नॉट आउट खेळतोय. बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. जिथे मात्र मनीष घरात नाव्याचा हातोडा. ग्रामीण क्रिकेट खुल्या गटाची आघाडीला येऊन सातत्याने मोठी फटकेबाजी करण्यासाठी दंडला जातो. खुल्या गटाचे क्रिकेट नेहमी चांगल्या दर्जाचं खेळत असताना ज्या खेळाडूला आपण पाहिलेला आहे तो बॅटिंग करणं नॉन स्ट्रायकर एंडला. 45 यावेळेचा बॉल खडे खडे केला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. विजय पावलेच्या बॅटमधून आला षटकार. स्वराज्य विजय पावले बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय. एक मात्र टेनिस क्रिकेट मधील खेळाडू असेल ना त्याच्यावरती 3 पाणी लेख आलेला आहे. ऑन साइडला हा नो लुक आहे. स्लॉक स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. धावा येतात त्या 4. हा चौकार. चौकार दस्ताने पाहायला मिळाला. विजय पावले बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. रन्स बनलेले आता 55. एक फलंदाज बाद. 55ला एक. संदीपजी पाटील आणि संकेतजी कडू यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल फटका फासला उंच गेलाय. स्वतः यष्टिरक्षक चेंडूच्या खाली येतोय. वेल जज कॅच. इथे मात्र शेषने झेल टिपला. फलंदाज प्रयास पाटीलने झेल टिपला. फलंदाज क्रमांक 2 विजय पावले आउट. होय आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब. जिथे पूर्वीच्या काळी 50,000 आणि 1 लाखाच्या स्पर्धा होत्या त्यावेळेला 6 लाखाचं आयोजन करणारे आदरणीय दीपक शेठ पाटील. यावेळेचा बॉल जुगल मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मैदानाच्या बाहेर. या फलंदाजाची एंट्री झाली. ग्रेट. फटका आला थेट. चेंडूने घेतली आहे बाउंड्री लाईनची भेट. षटकार. या वर्षीच्या हंगामामध्ये उरण तालुका ग्रामीण क्रिकेटमध्ये 2 गोष्टी सर्वाधिक चर्चेचा विषय राहिला. एका बाजूला जुगल घरत आणि दुसऱ्या बाजूला भेंडकळचं क्रिकेट. हे सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय राहिला आणि त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये जुगल आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकतोय. 61 बनलेले आहेत. विश्वजित ठाकूर असू द्यात किंवा अगदी त्याच वेळेला छोटे ठाकूर मोठे ठाकूर असू द्यात. या दोन्ही खेळाडूंनी भरत संघासाठी सातत्याने अनेक ट्रॉफी जिंकून दिलेल्या पाहायला मिळाल्यात. तालुका क्रिकेट विनोद स्पोर्ट्स गावठाण संघासाठी अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट केलेलं पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे लकी चॅम्प आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 61 बनलेले आहेत. धावफलकावरती 61 आहे. 2 फलंदाज बाद. 61 लॉस ऑफ 2 विकेट. एंड ऑफ द 5th ओव्हर. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल होत असताना पाहायला मिळत आहे. 61 ला 2. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं 61 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना मनीष गोंधळी जांभूळ पाड्याचा खेळाडू आहे.
त्यावेळेचा बॉल खाली राहिलाय, यष्टिरक्षकाचा वेध घेतोय, वळण चांगलं प्राप्त झालंय. मनीषला आता थांबायचं नाहीच आहे, मोठी फटकेबाजीत करावी लागेल. चला नेक्स्ट मॅच इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन नूर 11 पांडिबे, टीम कॅप्टन आहे मनीष देवीदास वाघमारे अर्थात मयूर वाघमारे टॉस साठी या. आणि त्याच वेळेला MB फिटनेस वॉरियर्स विशुंबे पणबेल, समाधान वासकर. एक्सेसला 2. हाही बॉल वळण घेणारा बाहेर निघतोय. पदललित तितकंसं चांगलं झालेलं नाहीये. हा व्हाईट बॉल जांभूळपाड्याला बिलॉंग करणारा एक युवा गोलंदाज आहे. जांभूळपाडा हे गाव जे आहे ना ते जास्तीचा चर्चेचा विषय बनवण्याचा प्रयास पाटील असेल, मनीष गोंधळी असेल यांनी केलेला पाहायला मिळालेला आहे. धावफलकावरती 62 आहे. 62 लॉस ऑफ 2 विकेट. रन्स गोळा करावा लागतील. यावेळेस बॉल उजव्या शीच्या बाहेर गॅपमुळे केवळ दिशा दिली आहे. मॅचची बदलेल दशा. धाव मिळतात 4. मनीष गरजच्या बाटमधून आला चौकार. स्पर्धेचा विषय एवढा मोठा बनत चाललाय ना, हैदराबादहून खास कॅमेरामॅनची मागणी करण्यात आली. आमचे विघ्नेश पाटील, खरं तर त्यांना आपण पाहतो बाम आज त्यांना बोलवण्यात आलंय आणि त्यांना आपण पाहतोय कॅमेरामॅन स्वतः. 66 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. खरं तर 7 लाखापेक्षा जास्तीचं व्ह्यूअरशिप वाढत चालली आहे. संदेजी पाटील साहेब यांच्याशी मी चर्चा करत होतो. आवर्जून त्यांनी उल्लेख केला की प्रतिसाद जो आहे ना, को करंट व्ह्यूअरशिप सातत्याने वाढते. यावेळेला समोर डोला बॅटच्या रडारमध्ये आला, टप्प्यामध्ये आला, कार्यक्रम झालेला नाहीये. फटका फसला. फलंदाज मनीष घरात आउट. काही वेळेला आपण म्हणतो ना, काहींचा इतिहास वाचावा असतो, काहींचा इतिहास ऐकावा असा वाटतो आणि काहींचा इतिहास पाहावा असा वाटतो. हा खेळाडू असा आहे ना, त्याने इतिहास गाजवलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आघाडीला नेहमीच रायगडच्या टीम मध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळणारा, ज्याच्या गावाच्या नावापुढे त्याचं नाव लागतं, पप्पू सोनारी. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी तो मैदानावरती दाखल झालाय. 66 बनलेले आहेत. 3 फलंदाज बाद. 66. पुढचा बॉल यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर होता. स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये स्वीपर कव्हरला. धावा मिळाल्या त्याच्यावर. आयत चौकार. मागील बॉलवरती 3 मनीष पाहायला मिळाले. जसे जे संदीप पाटील यांनी मला ती आठवण करून दिली. बॅटर मनीषनी मारला, बॉलर मनीष होता आणि फिल्डर मनीष होता. एकाच वेळेला 3 मनीष पाहायला मिळाले होते. धावफलकावरती 70 आहेत. यावेळेचा बॉल हलक्या हाताने खेळलेला पाहायला मिळाला, जिथून एक सिंगल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. समाधान वास्कर, आपण जिथे कुठेही असाल, चला टॉस साठी रिपोर्टिंग करा, कारण मनीष वाघमारे या ठिकाणावरती उपस्थित आहे. मयूर वाघमारे आलेला आहे. अगदी समोरच्या बाजूला एक वाहन आहे, व्हाईट कलरची गाडी आहे, ती कृपया बाजूला घ्या. I10 गाडी आहे ती, कृपया, मला वाटतं मयूरचीच आहे. आज आमदार साहेबांचंच आगमन होणार आहे, त्यामुळे गाड्यामध्ये पार्क करू नका. महेंद्र शेठ थुर्वे साहेब, कर्जतचे भाग्य विधाते, कर्जतचे आमदार, लोकप्रिय शिवसेनेचा धाण्या वाघ आज आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे. 71 बनलेले आहेत. शेवटचा चेंडू या सत्रातील आणि या षटकातील. पुढचा चेंडू, शेवटचा बॉल. इथे मात्र बॉलरने
फॉलो केलं होतं. बॅटरला सिंगल मिळेल. 72 बनलेल्या 73 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये उभं राहिलंय. 72 ऑन दी बोर्ड, 73 रनचे टार्गेट या सामन्यामध्ये सेट होतं. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना वैशाली कॅटरर्स अँड सार्थक एंटरप्राइजेस सोनारी या टीमने बॅटिंग करत असताना धावा बनवल्या. तर 72-73चं लक्ष आहे. या आपण टॉसची प्रक्रिया पार पाडणार आहोत. पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन या टॉससाठी एमबी फिटनेस वॉरियर्स अँड नूर 11 पांडिबे या बॅटिंग स्कोर कार्ड पाहूयात. समरी पाहायला मिळेल या मॅच समरी. प्रथमतः बॅटिंग स्कोर कार्ड आपण पाहूया. ज्या रीतीने पूर्वार्धामध्ये बॅटिंग पाहायला मिळाली होती. खरं तर ज्या रीतीने खेळ पाहायला मिळाला. प्रथमेश मात्रे 8 बॉल 13, मनीष घरत 16 बॉल 26 धावा, विजय पावले 8 बॉल 18 धावा, जुगल घरत 2 चेंडू आणि 6 धावा, संदीप पाटील 2 बॉल 5 एक्स्ट्रा आल्या त्या 4. बॉलिंग अनालिसिस आपण पाहिलं तर विश्वजित ठाकूर 2 षटक 2 डॉट बॉल 30 धावा 1 विकेट. दिनेश पाटील 1 षटक 2 डॉट बॉल जेथे 12 धावा. साहिल चव्हाण 1 षटक 12 धावा 1 विकेट. आराफ शेख 1 षटक 7 धावा, विकेटचा रकाणू भरू शकला नाही. मनीष गोंधळी ज्याने मात्र 1 षटक 10 धावा 1 विकेट. फॉलो बाय विकेट 35ला 1. फॉलो बाय विकेट 35ला पहिला, 55ला दुसरा आणि 66ला तिसरा असे फलंदाज बाद होण्याचा क्रम पाहायला मिळाला होता. चला मी विनंती करेन दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. समाधान आम्ही आपल्या प्रतीक्षेमध्ये आहोत. हिंदुत्वाचं रक्षण करून धन्यवाद धन्यवाद डीजे माडी ज्याला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकता आहात. या रायगडातील चर्चेतील डीजे मास्टर तुम्हाला ऐकायला मिळतो. या आपण पूर्वार्धाचा खेळ संपलेला आहे. 72 बनलेले आहेत. 73 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या 73 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं, खरं तर स्वतः भरत 11 या संघाचे संघ मालक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रसिद्ध मराठी उद्योजक आणि उत्कृष्ट समालोचक म्हणून गावठाण गावचे या आपण विपुलजी पाटील सरांचा आवाज या सेकंड इनिंग मध्ये ऐकणार आहात. 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि समाधान भास्कर आपण आला असाल. आम्ही आपल्या प्रतीक्षेमध्ये आहोत कारण अपोनंट टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस थोड्याच मध्ये करण्यात येईल. धन्यवाद. आपण पहिल्या पर्वामध्ये महाराष्ट्रातील एक नामांकित समालोचक जयजी भोसले सरांचा आवाज ऐकत होतात. आपण स्पर्धा पाहताय राधा एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल प्रीमियर लीग
पहिले पर्व 73चा पाठलाग करायचा आहे. 72 झाल्यात पिट्टू, त्यामुळे 73चा पाठलाग करावा लागणार आहे तो सीए अँड किया 11 भैरवनाथ दुतुमी या संघाला. बहात्तर झाल्यात आणि 73चा पाठलाग करायचा आहे तो सीए अँड किया 11 भैरवनाथ दुतुमी या संघाला. विश्वजित ठाकूरचा संघ तुम्हाला आता बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे. नुकताच रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व गाजवलंय. सर्वाधिक रायगड प्रीमियर लीगच्या स्पर्धा जिंकणारा एक यशस्वी कर्णधार विश्वजित मेघनाथ ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याच वेळी 6व्या पर्वामध्ये आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीमधली पहिली कार जिंकणारा पुंड्याचा प्रथमेश मात्री तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच उरण पनवेल प्रीमियर लीग पहिलं पर्व. राधेंद्र पाहिजे, दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि त्याचबरोबर सुनील शेठ मडवी साहेबांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेलं हे मोठं पर्व, महापर्व. रायगड जिल्ह्यातील 2 केंद्रबिंदू क्रिकेट क्षेत्रामधील दोन्ही महासत्ता एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर भारतातील आयकॉन देखील आयकॉन खेळाडूंना तुम्ही खेळताना पाहायला मिळाले. कालच्या रात्रीमध्ये 39 बाईक जिंकणारा केतन वामन मात्रे देखील खेळताना पाहायला मिळाला. 40 बाईक आणि त्यासोबत 7 कार ज्याच्या नावावर होत्या. पण काल खर तर त्याच बरोबर बोरीगावचं नाव फार मोठं करणारा ध्रुवीत मात्र येताना पाहायला मिळतोय. त्याचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. चला, इम्पॅक्ट प्लेअर कदाचित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मोठी लढत आहे. त्याचबरोबर विश्वजित ठाकूर आणि चिरनेर गावाचं नाव सध्या टेनिस विश्वामध्ये ज्या खेळाडूंना गाजवलंय. डावकुरी आताचा एक विस्फोटक खेळाडू आहे आणि यंदाच्या सीझन मध्ये सर्वाधिक बाईक जिंकणारा चिरनेर गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. साहिल चव्हाण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. विश्वजित ठाकूर ऑन द स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडला पण साहिलला पाहणार आहात गोलंदाजी ट्रॅकवर. भारतातील एक यशस्वी आणि तेवढाच वेगाने गोलंदाजी करणारा विजय पावले तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळणार आहे. 73चा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल विश्वजितच्या समोर टाकलाय. अगदी बॅकच्या टप्प्यामध्ये आलाय. चेंडूला पाठवून दिलाय. डीप बॅकवर्ड स्पेलेकच्या डोक्यावरून पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय विजय पावलेचं. मिळतील धाबा 6. आलाय षटकार. पहिल्याच बॉलवर स्वागत केले विश्वजित ठाकूरनं. सौ सोनार के तो एक लोहार का. आणि हेच खरं तर प्रत्युत्तर देत असताना आपण विश्वजित ठाकूरला मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. सर्वाधिक स्पर्धा खरं तर जिंकणारा एक यशस्वी कर्णधार. रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा आणि जवळजवळ आतापर्यंत 5ही पर्वामध्ये चांगली कामगिरी केली आहे. स्लोवर पद्धतीचा बॉल व्हेरिएशन पाहायला मिळाला. अनेक वेळा एकत्र खेळलेत, अनेक वेळा एकमेकाच्या वेगवेगळे खेळताना देखील पाहायला मिळत असतात. बरेचसे खरं तर प्रवासी दौरे करत असताना क्रिकेटच्या माध्यमातून विश्वजितला पण अनेक वेळा पाहिलाय. त्याचबरोबर विजय पावला देखील खेळताना पाहत असतो. पण सध्या आता एकमेकाच्या विरुद्ध खेळायचं आहे. प्रत्येक खेळाडूला पाहायला गेला तर अपेक्षा होती की विश्वजित कधी खेळणार, विजय पावले कधी खेळणार. समोरच्या दिशेने उडवलाय लॉंग
ऑफ एरियामध्ये एका टप्प्याने चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पॅन्स. आणखीन एक पलटवार विश्वजीतच्या बॅटमधून मिळतील धाबा 4. खोलामध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न, हलक्यात बॅट फिरवलं. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि आता इथून 2 धाबा देखील जोडल्या गेल्या. धावपटा धाबा लागले गेले. त्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा पाहायला मिळतात. विजय पावलेच्या विरुद्ध सुरुवात चांगली आहे. विश्वजितला ठाऊक आहे धावा बनवावं लागणार आहेत. या क्रीडांगणामध्ये विश्वजित ठाकूरची एक वेगळी ओळख राहिली आहे. अनेक साऱ्या ग्रामीण संघातून खेळत असताना, दिघोडी संघातून खेळत असताना त्यांना बऱ्याच वेळा मिडल षटक टाकलंय. 6 चेंडूवर अनेक वेळा 6 षटका देखील विश्वजितने ठोकलेत. त्यामुळे विश्वजितला परिचयाचं मैदान आहे. पण समोरच्या दिशेनं लॉंग ऑनच्या क्षेत्रक्षाच्या मस्तकावर दस्तक देत लॉंग अँड स्ट्रॉंग आणखीन एक षटकार. षटकार पाहायला मिळाला विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून. विजय पावलेचं भव्य स्वागत केलंय. दिघोड्याचा सितारा, विश्वाला गवसणी घालणारा खेळाडू आहे. आणखीन एक फटका इनफिल्डच्या वरतून खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठला करतात पण सरळ चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडं. पहिले षटक पडलंय महागडं. त्या अर्थातच बाबी जाबांचं. वैशाली अँड स्वार्थ एंटरप्राइजेस सोनारी संघाच्या बाजूनं आणि दुसऱ्या बाजूला CNK11 भैरवनाथ दुतुम संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 73चा पाठला करत असताना धाव संख्या जाऊन पोहोचली ती 22च्या घरात. आकाश पहिल्या षटकामध्ये 22 बेधुंद सुरुवात केली विश्वजित ठाकूरनं. प्रथमेश मात्रे आलाय आणि प्रथमेश मात्रेचं स्वागतच केलंय. चिरनेर गावचा सितारा साहिल चव्हाणच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर पाठवलाय चेंडू सीमा पार. चौकार. प्रथमेश स्वागतच केले साहिलनं. आणखीन एक फटका स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवले पार्किंग प्लॉटच्या पलीकडच. चिरनेर गावचा सितारा साहिल चव्हाणच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. प्रथमेशचं स्वागतच केलंय. रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व सोनारीच्या क्रीडांगणामध्ये ज्यानं खरं तर मालिकेची कार जिंकली आणि अशा यशस्वी कर्णधाराच्या विरुद्ध सध्या 2 चेंडूवर 2 षटका ठोकत असताना आपण चिरनेर गावच्या सिताराला साहिलला पाहतोय. यावेळचा बॉल थोडासा खाली इसरायला वेग प्रचंड पाहायला मिळाला. प्रथमेशकडे देखील तोच वेग आहे. अनेक वेळा मोठमोठ्या स्पर्धा प्रथमेशने देखील गाजवल्यात.
प्रथमेशचा आणखीन एक बॉल वेगाने टाकत असताना पाहायला मिळाले. उंची देखील चेंडूने जास्तच गाठली आणि लेग एष्टीच्या बाहेरून जाताना चेंडू देखील पाहायला मिळाला. त्याचबरोबर वॉर्न देखील केलं जाते गोलंदाजाला. एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. धाबा लागले गेले त्या 33 धाबा. उल्लेख जय सरांनी चांगला केला. उसाटण्याच्या क्रीडांगणामध्ये साहिलची बॅटिंग विस्फोटक पाहायला मिळाली होती. काय इनिंग साकारली होती. साहिल चव्हाण या नावाचं वादळच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं होतं. समोरच्या दिशेने उडवला. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. शतक तिथपर्यंत पोहोचलीत. चेंडू अडवण्याचा देखील चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. एक धाव इथून जोडली जाईल. उसाटण्याच्या क्रीडांगणाचा आपण उल्लेख करत होतो. साहिल चव्हाणच्या बॅटिंगचा उल्लेख करत होतो. जिथे मारेल तिथे षटकारच. आणि अशी खरं तर एक मॅरेथॉन इनिंग साहिल चव्हाणच्या बॅट म्हणून पाहायला मिळाली. यंदा देखील यंदाच्या सीझन मध्ये 3 बाईक जिंकणारा सर्वाधिक बाईक जिंकणारा साहिल चव्हाण चिरनेर गावचा पाहायला मिळाला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मयूर आणि त्यासोबत समाधान आपण देखील या. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्पीड साऊंड ऑफ द बॅट. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडं. विश्वजित ठाकूर मोठ्याच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. प्रथमेश आता महागडा ठरतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये संघासाठी. टॅप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे सॅम नाईक वहाळचे खेळाडू आहेत. त्यांनी हा चेंडू अडवला. डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धाबा लागले गेलेत. त्या 18 धाबा जोडल्या गेल्यात. 18 धाबा दुसऱ्या षटकामध्ये येताना पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 40 धाबा धावपडाला लागले गेल्यात. चला आपण जय सरांना आपण विनंती करूयात. टॉस बॉक्स मध्ये ते देखील जोडले जातील. टॉस आपण करतो आहोत. नूर 11 पांडिवे आणि त्याच्या अगेन्स्ट एमबी फिटनेस वॉरियर्स विचुंबे पनवेल. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. महत्वाची मॅच. सेकंड मॅच पाहायला मिळेल. आजचा दिवस 6वा आणि 6व्या दिवसातील दुसरा सामना. टेल इज अ कॉल. नूर 11 पांडिवे हेड आलेला टॉस जिंकला एमबी फिटनेस वॉरियर्स विचुंबे संघाने. समा टॉस किती महत्वाचा राहतो लीग स्टेजच्या मॅचेस खेळताना आणि प्रीमियर लीगची स्पर्धा खेळताना. तुझ्यासाठी टॉस किती महत्वाचा होता? नक्कीच टॉस खूप महत्वाचं असतं आणि आम्ही इथे जरा आता उजेडाचा फायदा घेण्याचा प्रयत्न जेणेकरून म्हणून आम्ही बॅटिंग करू फर्स्ट बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतात. तुला जे ऑप्शन बेसवरती खेळाडू हवे होते ते मिळालेले आहेत का? एक संघ चांगला मांडला आहेस का? हो नक्कीच. मला जे पाहिजे होते ते सर्व प्लेयर टीम मध्ये आहेत. एक चांगली मॅच पाहायला जातो आम्ही. नक्कीच 100%. मयूरशी चर्चा करेन. मयूर, खरं तर महत्वाची मॅच आहे आणि त्याच वेळेला तुला जे खेळाडू हवे होते ते मिळालेले आहेत का? आता बॉलिंग करायची आहे. फ्लड लाईट्स ऑन होतील तेव्हा तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. तू टॉस जिंकला असता तर तू काय निर्णय घेतला असता? नक्कीच प्रथमतः जसा वातावरण आहे संध्याकाळच्या टायमाला थोडे कमी होतात असं आहे, पण आम्ही ते फेल ठरवू. जे आले आमच्या पल्ल्याला ते आम्ही व्यवस्थित करू. एक चांगली मॅच पाहायला मिळेल आणि 4 व्हीलर कार म्हटल्यानंतर मयूरचा परफॉर्मन्स सातत्याने पाहायला मिळाला आहे. चांगल्या दर्जाचा कार नावावरती आलेल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेकडे कसं पाहतोस? 2 तालुक्यांना एकत्रित करणारी स्पर्धा आहे पनवेल आणि उरण. त्यामुळे या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? नक्कीच राधे एंटरप्राइजेस चिरले या नावाने जेवढ्या काही टुर्नामेंट्स आधी झालेल्या आहेत त्या म्हणजे मी दुर्भाग्य मानेन की मला ती संधी नाही भेटली की मला तो क्षण एक्सपिरियन्स करायला भेटला, परंतु मला आज खेळायला भेटते त्यांच्या टुर्नामेंटमध्ये. ते एक सौभाग्य आणि मोठी टुर्नामेंटच आहे, कारण की 2 तालुके फक्त बोलायला आहे ते एका गावचे सर्व एक प्लेयर आहेत असं मला वाटतं, कारण की फक्त उरण आणि पनवेल हे फक्त तालुके म्हणून सगळे ओळखतात, परंतु जेवायला खायला एकत्र असतात. चला, खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. टॉस जिंकलाय एमबी फिटनेस वॉरियर्स विचुंबे पनवेल संघाने आणि प्रथम निर्णय घेतलाय तो बॅटिंग करण्याचा. समाधान वास्करचा एक विशेष सन्मान करण्यात येईल. समाधान वास्कर यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. या स्पर्धेचे जनक आदरणीय सुनील शेठ मडवी साहेब यांना विनंती करेन, निखिलजी आपल्याला विनंती करेन आपणही जॉईन व्हावं. समाधान वास्कर यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा. आपल्या पदम पावसाने पावन झाला क्रिकेटचा 16. स्वतः कॅप्टन म्हणून लीड करत असताना समाधान वास्कर पाहायला मिळतं, ज्याच्या सन्मानानंतर पुन्हा एकदा
समालोचन कक्षाकडे वळूया. धन्यवाद. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 43 धावा धावपडणार पाहायला मिळतात. भेंडकळ गावचा सितारा जुगल करत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळचा बॉल अगदी पुढ्यामध्ये टाकलाय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. कोटनाकाच्या मैदानामध्ये, कोटाच्या मैदानामध्ये उरण प्रीमियर लीगचं 4थं पर्व ज्या खेळाडूने गाजवले उरण प्रीमियर लीग, त्याचबरोबर याच क्रीडांगणामध्ये उरण प्रीमियर लीगचं 5वं पर्वामध्ये देखील उपविजेत्या ठरलेला जुगल घरत सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. भेंडकल गावामध्ये बऱ्याच भेंडकलकरांचं स्वप्न ज्यानं पूर्ण केलंय असा सध्या जुगल गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. कदाचित बॅटला ब्रश झालेला चेंडू पाहायला मिळाला. पाठीमागे थोडीशी क्षेत्ररक्षक यष्टरक्षक फंबल देखील पाहायला मिळाले. सिंगल रन्स इथून येताना पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर सध्या संघ जाऊन पुरलाय तो 44 घरात. विश्वजित 20 मध्ये आणखीन 29 बनवायचे आहेत. येणारे 20 बॉल 29 धावांची आणखीन गरज. या क्रीडांगणाने बरेचसे इतिहास या 5 रात्रीमध्ये पाहिलेत. बरेचसे फेरबदल होताना पाहायला मिळालेत. 13 बॉल मध्ये 13 धावा देखील डिपेंड झाल्या. 2 बॉल मध्ये 8 धावा देखील चेस झाल्यात. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये पहिल्या षटकामध्ये अगदी 32 धावा होताना देखील पाहायला मिळाल्यात. पण तोही देखील सामना गमावलाय. त्यामुळे उलटफेर या क्रीडांगणाने पाहिलेत. पाहूया आजच्या रात्रीमध्ये कोणते उलटफेर पाहायला मिळणार आहेत. विश्वजित ठाकूरच्या समोर स्विंग बॉलच्या वरती तडाखा पाहायला मिळाला. हॅमर शॉटला अगदी सहजरित्या त्याच्या स्टाईलनं ठाकूरशाहीनं फटका पाठवलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. पाहायला मिळाला. शोले पिक्चरचा एक डायलॉग आठवते जयेश सर, ये हात मुझे दे दे ठाकूर. आणि विश्वजित ठाकूरच्या या हातानं आज जादूच केलंय. गोलंदाजी करत असताना काय, फलंदाजी करत असताना सर्वांना खरं तर मंत्रमुग्ध करून दिलंय. त्यामुळे त्याचा फॅन फॉलोअर, त्याचा चाहता वर्ग नेहमी चांगला पाहायला मिळाला. विश्वजित असेल, अभिजित असेल, दिघोडे गावाची ओळख असेल, उरण तालुक्याचं नेतृत्व असेल, सारजापर्यंत या खेळाडूचा खेळ देखील चांगला पाहायला मिळाला. सदरित्या खेळला. इनफिल्डच्या मधून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. एकेरी धावेतून त्यांना पाहायला मिळणार आहे. आणि त्याच वेळी धावपटा धावा लागले गेले ते 52 धावा. 50 धावा त्या कंप्लीट झाल्यात. येणारे आहे 18 बॉल आणखीन 21 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये आणखीन 21 बनवायचे. चांगला असा सामना रंगला गेलाय. उरण प्रीमियर लीग पहिली संकल्पना दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि त्याचबरोबर सुनील शेठ मडवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. उरण तालुक्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणूयात की 9 दिवस आणि रात्र चालणारी स्पर्धा पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर भारतातील सर्व आयकॉन, ते देखील दिग्गज या क्रीडांगणामध्ये खेळताना पाहायला मिळालेत. अगदी कालच्या रात्रीमध्ये किरण पवारची विस्फोटक बॅटिंग. त्याचबरोबर पाहायला गेला तर अक्षय कोंडिलकर या गोलंदाजाचा जन्म आपण म्हणूयात की या क्रीडांगणामध्ये झाला. 17 आयुष कोंडिलकरचा गोलंदाजीची काल चर्चा प्रचंड राहिली, जो खरं तर 17 वर्षाचा खेळाडू आहे. विजय बालाजीचं आगमन देखील पाहायला मिळतंय. असा एक गोलंदाज आहे ज्याने खरं तर विश्वजित ठाकूरला रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगली अशी गोलंदाजी देखील करून दिली. असा विजयला तुम्ही आज खेळताना पाहणार आहात. पण आता सध्या विकेटची चर्चा करूयात. विकेट मिळत नाहीये. ब्रेक थ्रू हवाय. तो अर्थातच वैशाली आणि सात एंटरप्राइजेस सोनारी संघाला संकेत कडू साहेबांच्या मालकीचा संघ आहे. पण दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर सचिन ठाकूर, त्याचबरोबर पाहायला गेलं तर रोशनजी ठाकूर, कुंदनजी पाटील यांच्या मालकीचा संघ तुम्हाला सियान किया भैरवनाथ दुतुम संघ खेळताना पाहायला मिळतोय. विस्फोटक अंदाजानं सुरुवात केलंय. लेफ्टी आणि राईटी असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये गेलंय. 35 वर विश्वजित ठाकूर खेळतोय. 10 बॉल 35. साहिल चव्हाणला आपण पाहताय 8 बॉल मध्ये 14 वर खेळत असताना. चिरनेर म्हणल्यानंतर राजेंद्रजी भगत, त्यासोबत विश्वजित ठाकूर यासाठी संकेतजी गावण, जे गोवटण्या करून ही स्पर्धा एन्जॉय करतात. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला पाठवून दिलाय सरळ रेल्वे कॉलनी मध्ये. विश्वजितच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. मिळतील धावा 6. षटकारच पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर विवेक हातनोळकर चिरनेरचा आणखीन हा सितारा गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चिरनेर गावामध्ये पहिली बाईक विवेकच्या नावावर पाहायला मिळाली होती. पण यावेळचा बॉल विवेक
अतुल चिरनेर एक्सप्रेस या नावानं खरं या गोलंदाजाला ओळखलं जात आहे. पहिल्या बॉलवर षटकार जरूर पाहायला मिळाला. 41 वर विश्वजित ठाकूर खेळतोय. राधे एंटरप्राइजेसची सर्वे सर्वा दीपक शेठ पाटील या आयोजन कमिटीचे सर्वे सर्वा यांच्या वतीने 3006चं कॅश प्राइज अर्धशतकासाठी आहे. हा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. चांगला फटका पाहायला मिळतो. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतात पण सरळ चेंडू निघून जाईल. सीमा पार विश्वजितच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. आतापर्यंत या क्रीडांगणामध्ये अर्धशतक होताना पाहायला मिळालं नाहीये. कदाचित विश्वजित ठाकूर असा एकमेव खेळाडू पाहायला मिळेल. उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये पहिले अर्धशतक. या वेळचा बॉल ला ओढले अपील आणि आता मात्र नजर लागली की काय. अजूनही अर्धशतकाच्या प्रतीक्षेमध्ये हे मैदान आहे. आयोजक आहेत आणि महत्वाचे तर विकेट. संघाचा संघनायक विश्वजित ठाकूर पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर. अजूनही अर्धशतकाच्या प्रतीक्षेमध्येच आहे हे मैदान, हे आयोजन कमिटी, कदाचित समालोचक, गुणलेखक, पंच. अर्धशतक होत नाहीये. 4 मिडन षटक पाहिलेत. 4 चेंडूवर 4 सलग षटकार पाहिलेत. 5 चेंडूवर 5 षटकार देखील पाहिलेत. 4 बॉलवर 4 विकेट. फायपर्स देखील काल करण मडवीने कंप्लीट केलाय पण अजूनही अर्धशतक झाले नाहीये. क्रीडांगणाच्या आतमध्ये अशरफ शेख आणखीन एक आयकॉन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आशिष पाटीलने देखील फायपर्स कंप्लीट केला होता. कलंबुसाच्या काल कृतिज्ञ मडवी करण मडवीने देखील फायपर्स कंप्लीट केला होता पण अजून अर्धशतक आले नाहीये. 62 धावा दापडायला लागल्या गेल्यात. रिव्हर्सचा फटका फुल टॉसच होता. विवेकच्या विरुद्ध आणखीन एक तडाखा. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बॉल फुल टॉसच होता पण मोठा फटका कन्वर्ट करत असताना फक्त सिंगल रन्स देखील पाहायला मिळाली. एकेरी धावीनिशी 63 वर जाऊन पोहोचला. येणारे 13 बॉल आणखीन 10 धावांची गरज आहे. सातत्याने राधे एंटरप्राइजचा उल्लेख अनेक समालोचक करताना देखील पाहायला मिळाले. येणारी 13 बॉल आणखीन 10 धावांची गरज. 73चा पाटला सहजरित्या करत असताना सध्या सियान किया 11 भैरवनाथ दुतुम संघ पाहायला मिळतोय. सचिन ठाकूर साहेबांचा संघ आहे. रोशनजी ठाकूर साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. कुंदनजी पाटील. विश्वजित ठाकूर म्हणतात तर नेहमी या खेळाडूची वेगळी मागणी पाहायला मिळत असते पण सध्या साहिल चव्हाणचं देखील आपण कौतुक करूया. चिरनेचा खेळाडू आहे आणि चिरनेचाच गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये खेळताना पाहायला मिळाले. 2 धावा देखील इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. त्याचवेळी 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 65 धावा दापडला लागल्या गेल्यात. येणारी 12 चेंडू आणि 8 धावांची आणखीन गरज. 12 मध्ये आणखीन 8 बनवायचे आहेत. मस्ती में त्याचबरोबर अशा खेळाडूची देखील प्रत्येक खरं तर प्रेक्षक वाट पाहत होता ज्याने खरं तर रायगड जिल्ह्याचं नाव कलकत्ता, गोवा, संपूर्ण भारतापर्यंत गाजवलं. ज्या खरं तर खेळाडूची एक वेगळी ओळख आहे असा खरं तर उस्मान पटेल येताना पाहायला मिळतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणारे त्याचा हात देखील केल. रायगडचा टायगर ज्या खरं तर खेळाडूचे प्रेक्षक प्रचंड पाहायला मिळायचे. हातावर्गचा नेहमी चांगला पाहायला मिळतोय. सध्या त्याला आपण स्क्रीनवर पाहू शकता. उस्मान पटेल या क्रीडांगणामध्ये मला आठवते सावळा यार्ड मध्ये जे मैदान होतं तेव्हा कव्हरला जो षटकार उस्मानने ठोकला होता ना अगदी सर्व प्रेक्षकांनी त्यासाठी टाळ्याच उठून मारल्या होत्या. असा उस्मान मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अनेक सारा चाहता वर्ग, अनेक सारे प्रेक्षक ज्याने खरं तर कमवले. रायगड जिल्ह्यातील असा एक खेळाडू ज्याने खरं तर कार देखील जिंकली, सर्वांची मनं देखील जिंकली असा रायगडचा टायगर उस्मान देखील आज खेळताना पाहायला मिळणार आहे. 12 मध्ये आज 8. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता अशरफच्या समोर. हलक्या तरी खेळून काढला. गोलंदाजी ट्रॅकवर आता विपुल ठाकूर येताना पाहायला मिळतात. केगावचा गोलंदाज आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी करणारा विपुल पाहायला मिळतोय.
अरबच्या बॅट मधून आणखीन एक फटका सजवलाय. मिड विकेट एरिया आता क्लिअर केलं जातंय. मिळतील धावा आणखीन 6. आलाय षटकार. अरबच्या बॅट मधून आलेला षटकार पाहायला मिळाला. अगदी हा सामना लवकर संपताना पाहायला मिळणार आहे. अवघ्या 2 धावांची गरज आहे. रिबसचा फटका खेळत असताना आपण आरबला पाहिलेत. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. विपुल ठाकूर केगाव सर्वाधिक खरं तर उरण तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत आहे आणि त्याच परिसरातील गोलंदाजी करत असताना विपुलला आता सध्या आपण पाहतोय. बॅटला ब्रश झाला होता पाठीमाग. संदीप पाटील पप्पूला आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. षटकानंतर चांगली वापसी केलंय. यासाठी विपुल ठाकूर देखील ओळखला जातोय. मला आणखीन आठवते खरं तर ओव्याच्या क्रीडांगणामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये जे अक्षय पाटील मोण्याच्या संघामधून खेळत असताना विपुल ठाकूरने केलेली गोलंदाजी 6 मध्ये 6 तिथे देखील धाबा डिपेंड केल्या होत्या. आणि चौथं जे पर्व होतं 5वं पर्व होतं ते 5व्या पर्वामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. पण यावेळचा बॉल गोलंदाजानं आणखीन एक कमाल केलंय. सहजासहजी सामना हारणार नाहीये. केदार भोईर कोटावरचा खेळाडू आणि त्यांना घेतले जेल. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. सामन्यामध्ये 73 धाबा चांगल्याच पाहायला मिळाल्या. जयेश सर पण अगदी कदाचित आपण म्हणूयात की पप्पू उशीर आला. त्याचबरोबर पुण्याचा किशोर देखील उशीर येताना पाहायला मिळाला. कदाचित ते लवकर आले असते, वेळेवर आले असते तर आणखीन जास्त धावा देखील पाहायला मिळाल्या असत्या. पण सध्या बरेचसे असे देखील प्रेक्षक जयेश सर आहेत. काही खेळाडूंच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. सध्या आपण व्यासपीठाच्या बाजूला पाहू शकता. गौतमी पाटीलच्या प्रतीक्षेमध्ये देखील बरेचसे प्रेक्षक आहेत. कदाचित 24 तारखेला हजारोंची प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळणार आहे. अजूनही 2 धावांच्या प्रतीक्षेमध्ये आहे. शेवटच्या बॉल पर्यंत कदाचित सामना देखील जाऊ शकतोय. या मैदानाने ते पाहिलंय. 13 बॉल 13 धावा डिपेंड होताना आम्ही पाहिल्यात. पाहूया या क्रीडांगणामध्ये असं होताना पाहायला मिळेल का. सेन्सिबल खेळत असताना आपण पाहू शकता. प्रयास पाटील जांभूलवाड्याचे खेळाडू आलेत. एकेरी रणनीतीतून घेतली जाते. आता एका धाबेचं महत्व सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्कोर इज लेवल 72 धाबा. धावपडला लागले गेल्यात 6 बॉल. आणखीन एका धाबेची गरज आहे. सामना अजूनही कोणता संघ जिंकला नाहीये. येणारी 6 बॉल एका धाबेची गरज. हे याला हरवलं. सहा बॉल अडिया. आणखीन एका धाबेची गरज. गोलंदाज साईश मात्रे पुंड्याचा गोलंदाज. आणखीन सामना पराभूत झाला नाहीये. सहा बॉल एक. आणखीनही सामना बॅलन्स आहे. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. बाल बाल बचावलेत आणि आता सामना पहिला सामना जिंकलाय. सीए अँड किया 11 धुतुम या संघांना सचिन ठाकूर, रोशन ठाकूर आणि कुंदन पाटील अभिनंदन. सीआर किया संघाचे संघ मालक आहेत सचिनजी ठाकूर, रोशनजी ठाकूर आणि कुंदनजी पाटील. यांच्या वतीनं विश्वजित ठाकूर या खेळाडूला 2000चे कॅश प्राइज हे देण्यात येत आहे. ज्यानं 14 बॉल मध्ये 46 धावा बनवल्या, 1 विकेट मिळवल्या आणि सामन्याचा सामनावीर नो डाऊट विश्वजित मेघनाथ ठाकूर. 14 बॉल 46 धावा 1 विकेट.
बाम